च्या विरोधात दत्तकृपा कशिवली। टॉस जिंकला टीम कशिवलीच्या कॅप्टनने डिसिजन फिल्डिंगचा। बॅटिंग करत असताना दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये। विकी भोईरकडे पुन्हा एकदा या मॅच मध्ये पहिलं षटक आलंय। वैभव लिले जो मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मान ज्याने मिळवला त्याच्यासोबत विजय पारधी सामन्याला होती सुरुवात। व्हेरी फर्स्ट बॉल विकी भोईर तयार। पहिलाच बॉल लेग स्टंपच्या बाहेर आहे चेंडू। पंच वळतात त्या ठिकाणी लेग स्टंपला हिट करण्याचा प्रयत्न। जी गती होती विकी भोईरची त्या गतीचा यूज करायचा होता पण तो टप्पा व्यवस्थित नव्हता। डाव्या स्टंपवरती घाव घालायचा होता आणि पहिलाच अतिरिक्त बॉल विकी भोईरच्या माध्यमातून। कंट्रोल बॉलर आहे विकी। नेहमी त्याचा इकॉनॉमिकल स्पेल तुम्ही पाहिलाय आणि या षटकामध्ये सुद्धा तेच करण्याचा मनसुबा असावा विकी भोईरचा। ओव्हर द विकेट यॉर्कर बॉल समोर खेळतात। ड्राइव्ह केलाय मिड ऑफ आहे त्या ठिकाणी। बॉल फील्ड झाला नाही मागे चालला बॉल लॉंग ऑफ पर्यंतचा प्रवास केला बॉलने आणि बॉलने गाठली सीमारेषा। चुकीचं क्षेत्ररक्षण या ठिकाणी झालं। लॉंग ऑफ बॉर्डरच्या बाहेर मिळतील धावा 4 चौकार। या बॉलवरती जेव्हा हलवार पद्धतीने बॉल ग्राउंडिंग होतो ना तेव्हा त्याला स्टॉप करू शकतो पण तो वेगाने बॉल जेव्हा ग्राउंडिंग होतो तो शरीराच्या एखाद्या भागाला लागला की तो फास्टेस्ट बॉल बॉर्डरच्या बाहेर जातो। तेच आपण पाहिलं आणि पहिला चौकार जांभूलपाड्यासाठी। यॉर्कर बॉल पुन्हा एकदा खुलवट टप्प्याचा शॉट मध्ये एक्स्ट्रा कव्हर फिल्डर आहेत आले पुढे। फिल्डिंग चांगली झाली आहे त्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते सिंगल परफेक्टली यॉर्कर। विकी भोईरचं हेच तर वैशिष्ट्य आहे की बॉल नेहमी रिटर्न क्रीजचा जो कोपरा आहे त्याचा तो वापर करत असतो। कोपऱ्याचा वापर करून शोल्डरला तो जास्त खरं तर ताण देत असतो आणि गतीने बॉल टाकणं परफेक्ट टप्प्यावरती ही खास त्याची ओळख आहे ॲज अ बॉलर म्हणून आणि त्याने तेच केलं। पहिला चेंडू वाईट त्याच्यानंतर चौकार वगळता त्याने तिसरा बॉल अगदी यॉर्कर टाकला जिथे मिळाली सिंगल। वॉड शॉट सुंदर फटका पण तो दर्जेदार त्या ठिकाणी फिल्डिंग सुद्धा होईल कारण फिल्डर त्या झोन मध्ये उपस्थित होता। असं वाटलं की स्लॉग हिट केलाय बॉल बॉर्डरलाईनच्या बाहेर वेगाने जाईल पण तो त्या झोन मध्ये फिल्डर ठेवण्यात आला होता। तिथे स्क्वेअर लेगला फिल्डिंग झाली। फिल्डिंग झाल्यानंतर आपल्याला पाहायला मिळाली या बॉलवरती सिंगलने टीमची धावसंख्या 7। आतापर्यंत चांगल्या टप्प्यावरती बॉल हँडल केलंय हे धावपलक विकी भोईरनं पण दुसऱ्या बाजूला फटकेही चांगले येतात। पुन्हा एकदा यॉर्कर फिल्डर त्या ठिकाणी आणि पुन्हा एकदा मिसफिल्ड। याच्या अगोदर चौकार त्याच्यानंतर ही विकेट गेली असती। इथे दुसरी मिसफिल्ड याच ओव्हरमध्ये होत असताना मिड विकेटला फिल्डर होते वेगाने बॉल त्यांच्याकडे आला। कदाचित जास्त वेळ मिळाला नाही त्यांना आणि जास्त वेळही नसतो कारण सर्कलमध्ये जेव्हा आपण फिल्डिंग करत असतो ना स्पेशली शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाईन लेग त्यानंतर मिड ऑफ आणि मिड ऑनला त्या झोनमध्ये ना बॉल अगदी जलद गतीने येत असतात आणि तेच झालं असं फिल्डरच्या बाबतीत। तिथनं झाली कॅच ड्रॉप। टीमची धावसंख्या 8 या ओव्हरमधले बॉल समाप्त झालेले 4। लो फुल टॉस बॉल ऑन साइडला। आता गॅप मोठी आहे आणि वेगाने बॉल चाललाय बॅकआउट स्क्वेअर लेग बॉर्डरलाईनच्या बाहेर चौकार। बॅटमधून हा चौकार आलाय तो पोचला इंडिव्हिज्युअल 5 या आकड्यावरती। एका बाजूला भावेश चांगला खेळतोय 3 मध्ये 6 त्याने बनवल्यात। धावा झालेल्या 12-12 नो बोर्ड आणि शेवटचा बॉल इथनं बाकी असेल। काय फटका होता याच फटक्याला मागच्या खरं तर बॉलवरती सक्सेसफुलरित्या पाठवू शकला नव्हता स्ट्रोक सिलेक्ट करू शकला नव्हता परंतु या वेळेला परफेक्टली सिलेक्शन होतं आणि तो बॉल बॉर्डरच्या बाहेर। 12 आणि त्याच्यामध्ये अजून जोडा कदाचित 6। काय सुंदर फटका गतीचा वापर करत असताना टप्पा फक्त पाहिला बॅट फिरवली बॉलला पाठवलं गेलं बॉर्डरलाईनच्या बाहेर आणि अशा पद्धतीने मागच्या मॅचच्या मॅन ऑफ द मॅचच्या मानकऱ्याला इथनं मागला ठरवत असताना तब्बल धावा आल्या 18। पहिल्या ओव्हरचा खेळ संपला। पहिल्या ओव्हरमध्ये बिनगडी बाद धावा 18। बॅटिंग करत असताना श्रीराम स्पोर्ट जांभूलपाडा। सध्या तरी हा टॉप व्ह्यू तुम्ही बघताय SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून। हा फ्लॅक्स तुम्ही पहा। हा फ्लॅक्स दर्शवतो की ही स्पर्धा कोणती आहे आणि या स्पर्धेमध्ये नीटनेटकेपणा SK एंटरटेनमेंटचा सुद्धा आहे। पहा प्रत्येक गोष्ट ना जेव्हा तुम्ही नीटनेटकी लोकांपर्यंत प्रेझेंट करताना तेव्हा तुमचं नाव लौकिकाला येतं। आता कोणी या गोष्टीचा विचार करू शकला नसता की फ्लॅग वरती फडकतोय मग त्याचा शॅडोही पडला पाहिजे। तेवढी शंकर गुळवे यांची मेहनत आहे।
त्याचा लगेचच शॅडो तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये म्हणजे असं वाटेल लाईव्ह थेट पाहणाऱ्याला की हा रिअली आहे की काय फ्लॅग, तसाच तो शॅडोही पडतो. थँक्यू सो मच गुळवे साहेब, तुम्ही एवढं चांगलं थेट प्रक्षेपण लोकांपर्यंत पोहोचवतात. हा टॉप व्ह्यू सध्या तरी कॅमेरामॅनचा जो अगदी आमच्या डोळ्यासमोर आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 18. आता सुरेश पाटील वरती, रुपेश पाटील वरती खरं तर जिम्मेदारी सोपवली आहे कॅप्टननं, कारण पहिल्या ओव्हरमध्ये जास्त धावा खर्च झाल्या. मागच्या मॅचमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये फक्त खर्च केल्या होत्या विकीने 3 धावा, परंतु या ओव्हरमध्ये तब्बल खर्च करत असताना धावा 18. नेक्स्ट मॅच गावदेवी दिवे आणि जय मोसोबा चिकनगर, दोन्ही टीमचे कॅप्टन रिपोर्टिंग करा. ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल मिस्टामिंग जरूर आहे, परंतु कदाचित बॅटला स्पर्श नसावा की असावा. अंपायर सांगतील लेग बायज की बॅट कट. दरम्यान आपल्याला पाहायला मिळतीये या ठिकाणी धाव सिंगल. बॅट कटच्या सहाय्याने ही सिंगल प्राप्त होतीये. टीमची धावसंख्या 19. दोन्ही टीम्सने ना 40 पेक्षा जास्त धावसंख्येचं टार्गेट चेस केलंय, त्याच्यामुळे याही मॅचमध्ये तोच मनसुबा असावा. एका बाजूला जांभूलपाडा संघ बॅटिंग करतोय, 45 पेक्षा जास्त धावफलक पुढे गेलं तर एक चांगली टोटल उभी राहील, परंतु फर्स्ट इनिंगमध्ये सध्या तरी यात आणि स्थिती चांगली आहे संघ जांभूलपाड्याची. मागे खेळतात फिल्डर त्या ठिकाणी, आता एका हाताने पकडण्याचा प्रयत्न. या इनिंगमध्ये थर्ड मिस्टेक या ठिकाणी होत असताना बॉलला पाठवलाय फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर, चौकार. मिस्टेक्स भरपूर आता होत आहेत. अशा मिस्टेक क्रिकेटमध्ये तुम्ही वारंवार करताय तर कुठेतरी चुकीचं क्षेत्ररक्षण. अपा ॲक्शन रिप्ले ओव्हर द विकेट काम केलं होतं पूर्ण रुपेशने, परंतु त्या ठिकाणी फिल्डर असताना एका हाताने पकडण्याचा प्रयत्न त्यांनी केला. हाताला थोडासा स्पर्शी झाला बॉलचा, परंतु बॉल बाउंड्रीच्या बाहेर गेला मिसफिल्डच्या माध्यमातून. तिथे मिळतात धावा 4-4ने. टीमची धावसंख्या 23. व्यवस्थित कनेक्शन नाहीये, स्वतःचा फॉलो थ्रू चेक करत होते त्या ठिकाणी बॅट्समन. दुसऱ्या बाजूला डायरेक्ट हिटचा ही प्रयत्न, चान्स आली होती डायरेक्ट हिटची, परंतु स्टंप हिट करू शकला नाही विकेट किपर. दरम्यान आपल्याला पाहायला मिळते सिंगलने टीमची धावसंख्या पाहायला मिळते 24. 1.3 षटकाचा खेळ संपलाय, परंतु 23 धावसंख्या ज्या बनल्यात ना त्या उपयुक्त आहेत. येणारे 3 बॉल आहेत, 3 बॉलवरती 5 धावा आल्या, 30 पर्यंत धावफलक पोहोचलं तर 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक चांगल्या स्ट्रॉंग स्थितीमध्ये जाऊन पोहोचेल श्रीराम स्पोर्ट्स जांभूलपाडा. तर दुसऱ्या बाजूला विकेटची गरज आहे संघ कशिवलीला. वॉड शॉट, सुंदर फटका, स्वतःला स्विच करत असताना प्रूफ करणारा हा फटका स्वीपच्या माध्यमातून षटकार. वैभवच्या बॅटमधून हा षटकार आलाय. स्विच इट खेळत असताना काय रिव्हर्स फटका त्यांनी खेळलाय. असाच रिव्हर्स फटका मागच्या इनिंगमध्ये सुद्धा त्याने ट्राय केला होता, तिथे सक्सेसफुल नव्हता, परंतु आता सध्या तरी या मॅचमध्ये ट्राय करत असताना रुपेश पाटील वरती त्याने एक्सपेरिमेंट केलं गेलं आणि त्या एक्सपेरिमेंट वरती त्याला सक्सेसफुलरित्या 6 धावा मिळाल्या आणि या षटकाराने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 30 या आकड्यावर. शॉर्ट बॉलचा वापर, कट केलाय बॉलला, खतर कट नाही तर पंच केला होता बॅकफुटला जाऊन. टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू टॉस झाला, बॉडीवरती येत होता. फक्त दिशा देत असताना आपण या बॉलला बघितलं शॉटमध्ये पॉइंट आणि कव्हर पॉइंटच्या दरम्यान, तिथं मिळते सिंगल. जी आपण चर्चा केली होती ना की 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर जर 30 पेक्षा जास्त धावफलक असेल जांभूलपाड्याचं तर एक चांगल्या स्थितीमध्ये तो संघ जाईल, आणि सध्या तरी तेच झालाय, कारण 30 पेक्षा जास्त धावा सध्या तरी 31 धावा बनल्या टीमच्या टोटलमध्ये. अजूनही शेवटचा बॉल इथनं येणं बाकी. स्लो बॉल, गतीमध्ये परिवर्तन केलं, फसवलं गेलं. व्हेरिएशन तुम्हाला पाहायला मिळाला तो म्हणजेच चेंडूचा, आणि या ठिकाणाहून इथनं सिंगल मिळत असताना लेगबायच्या स्वरूपाने 32 धावा 2 ओव्हरचा खेळ संपलाय. एकही गडी गमावला गेला नाही आणि चांगल्या स्थितीमध्ये संघ श्रीराम स्पोर्ट्स जांभूलपाडा. खूप चांगल्या सुस्थितीमध्ये, कारण सुरुवातीचा अटॅक कंटिन्यूअस ठेवला. या ओव्हरमध्ये सुद्धा आपल्याला 2 मोठे फटके पाहायला मिळाले. तब्बल 14 धावा खर्च या ओव्हरमध्ये झाल्या. पहिल्या ओव्हरमध्ये धावा खर्च झाल्या 18,
सध्या तरी श्रीराम स्पोर्ट जांभूलपाड्याचा 12th मॅन उपस्थित आहे. तुम्ही जर तुमचं नाव नंबर दिलं नसेल तर सुभाजी धुमाल यांच्याकडे लगेचच द्या, कारण या स्पर्धेचा खरं एक खास आकर्षण या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे की एस के एंटरटेनमेंटची जी वाहिनी आहे त्या वाहिनीच्या माध्यमातून शंकरजी गुळवी यांच्या माध्यमातून मेगा फायनलमध्ये जो संघ जिंकेल त्या 12th मॅनला आम्ही गिफ्ट ॲम्पर या ठिकाणी देणार आहोत. त्याच्यामुळे तुमचे नाव जे असेल दोन गिफ्ट ॲम्पर ते कशा पद्धतीने ते आम्ही आता तुमच्यापर्यंत पोहोचवतोय की तब्बल 4 दिवसामध्ये 32 संघ एकमेकाच्या विरोधात येतील. 32 टीमचे जे 12th मॅन आहेत त्यामध्ये ड्रॉ होईल. ज्याला त्या ड्रॉमध्ये ज्याचं त्या ड्रॉमध्ये नाव निघेल त्याला एक गिफ्ट ॲम्पर आणि फायनलची जो मॅच जिंकेल त्या 12th मॅनला एक गिफ्ट ॲम्पर मिळेल. 2 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपला आहे. 2 ओव्हरमध्ये धावा चांगल्या बनल्यात. 16च्या सरासरीने धावा झाल्यात 32. आता आलाय गिरीश पाटील. मैदानाच्या आतमध्ये दोघे चांगले खेळतात. वैभव लीला आणि विजयला तुम्ही सध्या तरी बघताय खूप चांगल्या पद्धतीने त्यांच्यामधली पार्टनरशिप झाली आहे. सध्या तरी 3rd ओव्हरमध्ये आलाय गिरीश पाटील. धावा थांबवाव्या लागतील. एखादी विकेट जर आली ना तर ही पार्टनरशिप ड्रॉप झाल्यानंतर थोडासा स्टॉप लावू शकतो धावसंख्येना. ओव्हर द विकेट, नो बॉल कदाचित असेल. पंच वळत्या त्या ठिकाणी सांगण्यासाठी नो की वाईट. पंचाचा एकच हात बाहेर निघालाय म्हणजे हा बॉल असेल नो. असं वाटलंच होतं की वेस्ट ऑफ हाईट असेल. बॉलरलाही माहिती आहे, विकेट किपरलाही माहिती आहे की कमरेच्या वरती हा बॉल आहे. त्याच्यामुळे त्याने रिव्ह्यूची कोणत्याही प्रकारे खून केली नाही आणि पंचांनी दर्शवलं की हा नो बॉल. पाक क्लिअर आहे. वेस्ट ऑफ हाईट फ्री हिटचा हा बॉल असेल. इथनं 2 धावा मिळाल्यात. अर्थातच एक नो एक बायची सिंगल. टीमची धावसंख्या 34. हा बॉल असेल फ्री हिट. फ्री हिट बॉल फायदा उचलू शकला नाही. बॉल चालला फिल्डरच्या हातामध्ये. डावकर हाताचे फिल्डर आहेत. त्याने बॉल फेकलाय. तिथनं मिळते सिंगल. नो बॉल बेनिफिट होता परंतु बेनिफिट असणाऱ्या बॉलवरती गती कमी केली होती. तो बेनिफिट समोरच्या बॅट्समनला मिळू दिला नाही गोलंदाज गिरीश पाटीलनं. तिथनं आपल्याला पाहायला मिळाली सिंगल. सिंगल टीमची धावसंख्या पुढे जात असताना धावा झालेली आहेत 35. 35 ऑन बोर्ड. आणि आता स्ट्रायकिंग इनवरती तुम्हाला पाहायला मिळेल विजय. ओ द विकेट. विजयसाठी हा बॉल चांगल्या गतीने टाकला. याच्या अगोदर गती कमी केली होती. तो फुल्लर लेंथ होता परंतु हा बॉल अगदी कमी गतीचा. लेंथ थोडीशी पुढे ठेवण्यात आली आणि चकवा देत असताना विजय पाटीलला. समोर जेव्हा अटॅक तुमच्या होत असेल ना तेव्हा त्या अटॅकला डिफेंड करण्यासाठी तुम्हाला व्हेरिएशन दाखवावेच लागतात आणि ती क्षमता आहे गिरीश पाटीलकडे. कारण गिरीश पाटीलने आतापर्यंत 3 बॉल असे टाकल्यात जे कधी व्हेरिएशनने आणि कधी फास्ट. बॅकअप द हँड. यावेळेला हाताच्या मागून चेंडू सोडलाय परंतु विकेट कीपर रिपीट झाल्यानंतर मागे चाललाय बॉल. तिथनेही पाहायला मिळते सिंगल. जास्तीत जास्त या ओव्हरमध्ये आपण बघितलं ना तर 22च्या जास्त धावा आल्यात. आपण ॲक्शन रिप्ले बघूयात की कशा पद्धतीने त्याने बॉल टाकला. बॅकअप द हँडने कदाचित हा बॉल त्याने टाकला असावा. हा पहा ॲक्शन रिप्ले. आणि यस बॅकअप द हँडने हा पहिला बॉल होता जो नो बॉल टाकण्यात आला. तिथे मिस्टेक झाली. त्याच्यानंतर तुम्ही बघितलं तर बॅकअप द हँडने यावेळेला त्याने बॉल टाकला गेला आणि त्या बॉलवरती 22ची मिळते सिंगल आणि सिंगलने टीमची धावसंख्या आता पुढे जात असताना अब तक 36. स्थिती चांगली बनवली आहे परंतु एका बाजूला कशिवली संघाने सुद्धा आता स्थिती कंट्रोल केली आहे बिघडलेली. ऑफच्या वरती बॉल आता सरळ केल्यात. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉलला अडवलं. फलंदाज होईल बाद. जरूर स्ट्रायकिंग इन वरती तुम्हाला पाहायला मिळाला वैभवची विकेट जरूर आली आहे परंतु ब्रेक थ्रू मिळून देत असताना आपल्या टीमला गिरीश पाटीलच्या खात्यामध्ये विकेट. वैभव बाद. करणं त्याच्यासाठी कठीण असतं परंतु तुम्ही ॲज अ स्पिनर बॉलर असाल. तुमचा रनवे जर शॉट असेल तर तेव्हा तुम्ही समोरच्या येणाऱ्या बॉलला खरं ते फील्ड करू शकता. तेच आपण पाहिलं. गिरीश पाटील अगदी समोर होता. चेंडू जेव्हा त्याच्या समोर आला बॉलला फील्ड केलं गेलं आणि विकेट वैभवची मिळो या विजयची मिळो विकेट मिळणं खूप गरजेचं होतं आणि ती विकेट मिळाली. अखेरकार भागीदारी ड्रॉप झाली. तिथनं आपल्याला पाहायला मिळाली
भागीदारी ड्रॉप होत असताना 36 धावसंख्येची परतला फलंदाज मैदानाच्या बाहेर आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गुरुनाथ फिरंगणे. गिरीश पाटीलने कंट्रोल केलेला धावा आतापर्यंत त्यांनी धावा खर्च केलेले आहेत त्या म्हणजेच फक्त 4. मागे खेळतात सुपर टायमिंग ताकदीचा वापर बॉलला पाठवलाय स्क्वेअर लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेग या दोघांच्या मधून बॉर्डरलाईनच्या बाहेर षटकार. केला तेव्हा त्याला सक्सेसफुल रित्या बॉल बीट करण्यात यश मिळालं. परंतु या वेळेला जास्त वेटही केला नाही बॅट्समनने. त्याची जी ताकद होती विजयची त्या विजयच्या ताकदीने त्या बॉलला पाठवलं गेलं बाउंड्रीलाईनच्या बाहेर आणि आता 5 बॉल झालेलेच शेवटचा बॉल असेल. 10 बॉलमध्ये आतापर्यंत 22 धावसंख्या इंडिव्हिज्युअल बनवल्यात विजयने. षटकाराच्या बरोबरीनं धावा पुढे जात असताना 40 अप 42 हेच लक्ष जांभूलपाडा संघाला मागच्या मॅच मध्ये बनवायचं होतं. ते लक्ष आता सध्या तरी त्यांनी पाहिले गेले तर 17 बॉल मध्ये बनवलं. अजूनही त्यांच्या वाटेला 7 बॉल येणं बाकी आहेत. 24 बॉलची मॅच तेव्हा 4 ओव्हरमध्ये त्यांनी 41 धावा समोरच्या टीमला बनवून दिल्या. 42 धावसंख्येचं टार्गेट त्यांनी खरं तर पूर्ण केलं गेलं आणि आता सध्या स्थिती अशी आहे की 17 बॉलमध्ये ते तेवढ्या धावा बनल्यात. अजून एक फटका खेळण्याचा प्रयत्न अपील केली जाते परंतु इम्पॅक्ट पडत नाहीये. सांगतात अंपायर की इम्पॅक्ट पडत नाहीये. स्वतःवरती नाराज आहे विजय. माहिती आहे की हा बॉल जर रिदम मध्ये आला असता तर 45 पेक्षा जास्त धावफलक बनलं असतं. कधी कधी क्रिकेट तुमच्या बाजूने असतं कधी तुमच्या विरोधात असतं. या सगळ्या गोष्टी एकाच मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. अशा पद्धतीने 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक चांगली पार्टनरशिप बनून मैदानाच्या आतमध्ये वैभव खेळत होता. तो बाद झाल्यानंतर तुम्ही विजय पारदीचा अटॅक बघितला. त्याला साथ देतोय गुरुनाथ फिरंगणे आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 1 गडी बाद 43. हा 43 आकडा टार्गेट साठी होता तो म्हणजे कशिवलीसाठी. पहिल्या मॅच मध्ये दोन्ही टीम्सने ना खरं तर टार्गेट चेस केलेलं आहे. दोन्ही टीमने हे टार्गेट जर आपण पाहिलं तर सुरुवातीला फिल्डिंग करून तेवढ्या धावसंख्या बनवू दिल्या समोरच्या टीमला. त्याच्यानंतर सेकंड इनिंगमध्ये त्या धावा बनवल्यात. म्हणजेच दोन्ही या टीम्सना चेस मास्टर आहेत. परंतु आता या मॅचमध्ये कोण या धावा चेस करेल कोणता संघ पुढे जाईल दुसऱ्या फेरीतून तिसऱ्या फेरीमध्ये जाण्याचे स्वप्न कोणाचे पुढे होतील ते आता येणाऱ्या तुम्हाला 5 ओव्हर्स मध्ये पाहायला मिळेल. कारण 4 ओव्हरची मॅच आतापर्यंत षटक समाप्त झालेले 3 अजूनही एक शेवटचा षटक बाकी आहे. त्या शेवटच्या षटकासाठी सचिन मात्रेचा वापर केला गेलाय. इथनं कंट्रोल बॉलिंग जर झाली ना तर या मॅच मध्ये जो टार्गेट मनामध्ये ठेवला होता ना टीम कशिवलीने आपण सेकंड इनिंग मध्ये त्या धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न करू त्या टार्गेट पर्यंत पोहोचेल. चला मॅच बॉल आला असेल तर मॅच बॉलने खेळा. एक चांगली संकल्पना खरं तर कशिवलीची आम्हाला डोळ्यासमोर पाहायला मिळते. कारण ज्या वेळेला एखादा टी शर्ट जेव्हा आपण एखादा टी शर्ट आपण चॉईस करतो मग तो टीमचा आपला टी शर्ट पर्टिक्युलर असतो. कधी कधी पर्टिक्युलर आपण डिझाईन चॉईस करत असतो. परंतु प्रत्येक प्लेयरला मनामध्ये तेच आणता येतं की आपला नाव आणि आपला लकी आकडा आपण आपल्या टी शर्टवरती नोंदवावा. पण तो पहा ना स्वतःचा विचार न करता कशिवली टीमने स्वतःच्या गावाचं नाव हे टी शर्टवरती त्यांनी नोंदवलंय. ही संकल्पना आवडली. कारण गावासाठी आपण खेळतोय तर गावासाठी आपलं जे प्रतिनिधित्व आहे त्या सर्व खेळाडूंना गावासाठी खेळण्याची ऊर्जा द्यावी म्हणून त्यांच्या टी शर्टवरती सर्वांच्या गावाचं नाव आहे. शेवटच्या षटकाला सुरुवात ऑन साइडला बॉल फिल्डर त्या ठिकाणी अडवला गेला बॉलला. गुड फिल्डिंग काय फिल्डिंग केली आहे विकी भोईर ऍक्शन मध्ये. इथनं धावा कंप्लीट होऊ शकल्या असत्या परंतु आपण चेक करूयात. येस आपण चेक करूयात. त्या ठिकाणी जरूर काहीशा टीमचे प्लेयर आहेत त्यांनी टाळ्या वाजवल्या म्हणजे असंच की बॉल अडवलाय. परंतु आपण शहानिशा करूयात बघूयात की या बॉलवरती घडलाय काय आणि स्टॉप केलाय बॉलला स्टॉप केलाय. धावा सेव्ह केलेल्या चेक केला आम्ही स्क्रीनवरती. सो चेक केल्यात की या धावा रोखल्यात की नाहीत. परंतु काय स्ट्रोक होता काय फिल्डिंग झाली आपण ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा पाहूयात. बॉल ओव्हर द विकेटने टाकला. खुलवट टप्प्याचा बॉल खोदून काढला. ताकद पूर्णपणे लावली होती विजयने. परंतु बॉल अडवण्यासाठी कशिवली संघाची भिंत पुढे होती.
विकी भोईर त्याचं नाव. काय बॉलला अडवलं गेलं, काय स्टॉप केलं गेलं, एकाग्रता होती या फिल्डिंगमध्ये आणि बॉलला अडवत असताना आपल्या टीमसाठी 5 धावा त्यांनी सेव्ह केल्यात. सिंगल टीमची धावसंख्या 44. ऑप्शनच्या बाहेर होता चेंडू, मागे चाललाय विकेट किपर बीड झाल्यानंतर थर्डमॅनच्या हातापासून थोडासा दूर. कॅच थोडीशी पॉसिबल नव्हती, कॅच कठीणच होती कारण बॉल अगदी वरती होता. बॉलकडे फ्लाईट त्याने दिली, तिथनं बॉल मागे गेला, तिथनं पाहायला मिळते सिंगल आणि 45 या सिंगलच्या बरोबरीनं. येणारे 4 बॉल ना आता कशा पद्धतीने येतील, कारण टार्गेट सेट करणारा षटक आहे, डेथ ओव्हर आहे. डेथ ओव्हरमध्ये जास्तीत जास्त विजयकडे स्ट्राईक राहिली तर चांगलं होईल. ऑलरेडी तो 23 या धावसंख्येवरती इंडिव्हिज्युअल खेळतोय. सचिन तयार, एवढेला चांगला बॉल, वाईड यॉर्कर, परफेक्टली वाईड यॉर्कर. बॅट फिरण्याआधी बॉल गेला विकेट किपरच्या हातामध्ये. गती होती या बॉलवरती. पहा त्या ठिकाणी विजय सुद्धा कौतुक करतोय गोलंदाजाचं. चला गावदेवी दिवे आणि जय मसोबा चिकनगर दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी रिपोर्टिंग करा. गावदेवी दिवे आणि जय मसोबा चिकनगर. यावेळेला आता जाईल बॉल बाउंड्रीच्या बाहेर, परफेक्टली फ्लो मध्ये आला, परफेक्ट कनेक्टिव्हिटी, बॉल बाउंड्रीच्या बाहेर षटकार. पुरेपूर वापर. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहिला असेल की विजयने कशा पद्धतीने, हा पहा ऍक्शन रिप्ले, आर्नल्ड ऑफ टीम जांभूलपाडा असंच आपण म्हणू शकतो कारण तेवढी ताकद आहे त्याच्यामध्ये. जसा WWE तुम्ही बघत असाल त्यामधले असे सचिन म्हात्रे यांच्याकडून लागोपाठचे 2 अजून षटकार आले तर 1000 रुपयाचं पारितोषिक. धावा झालेले 51. चर्चा आपण करत होतो की WWE मध्ये जसे स्ट्रॉंग असतात प्लेयर, आर्नल्ड तुम्हाला माहित असेल बॉडी बिल्डर, तशाच पद्धतीने नक्कीच हा खेळाडू. बॉल चालला डीप मध्ये. 51 या आकड्यावरती धावफलक होता, आता कदाचित तो आकडा बदलेल. धावा होतील 52. एक मोठा फटका आला होता, त्यानंतर आपण बघितलं तर कंट्रोल करत असताना सचिन या ओव्हरमध्ये सचिनवरती सुद्धा अटॅक झालाय, परंतु तो अटॅक तेवढासा त्याने सुरुवातीपासून चालू दिला नाही. तो अटॅक झाला 4थ्या बॉलवरती, 5व्या बॉलवरती मिळाली सिंगल. आतापर्यंत त्यांनी खर्च केला धावा 9, धावा 52 आणि टार्गेट सेट बॉल आता घेऊन तयार होतोय जिथे स्ट्रायकिंग एंड वरती गुरुनाथसाठी बॉल ऑन साइडला. मी तरी कुठे कमी आहे ते सांगत असताना शेवटच्या बॉलवरती ठोकला षटकार. 52 होत्या, त्यामध्ये होतील ऍड 6, होतील 58 आणि 59 धावसंख्येचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलेले आहे. श्रीराम स्पोर्ट जांभूलपाड्याने दत्तकृपा कशिवली या टीम समोर. चला गावदेवी दिवे आणि चिकनगर या दोन्ही टीम मध्ये आपण टॉस या ठिकाणी करतोय. काकांना विनंती करतोय की तुमच्या शुभासे आम्ही या ठिकाणी टॉस करतोय. रमेशजी भोईर जे चाहते क्रिकेट प्रेमी आहेत, क्रिकेटला वेळ देणे ही त्यांची खासियत. त्यांच्या काळामध्ये त्यांनी क्रिकेट खेळलं असावं म्हणून क्रिकेटची ओढ त्यांना या ठिकाणी ओढून आणली आहे. आणि तसंच अक्षय मडवी यांना सुद्धा विनंती करतोय की तुम्ही जुळा. केवनी दिव्याचे आहेत, नाण्याच्या दोन्ही बाजू या ठिकाणी दाखवत असताना एका बाजूला स्मिथ एंटरप्राइजेस, दुसऱ्या बाजूला आई वज्रेश्वरी. सो कॉल कोण देतील? स्मिथ एंटरप्राइजेस असा कॉल दिव्याच्या कॅप्टनचा आणि यस त्यांच्याच बाजूने टॉस लागलाय. बसायचं आहे. मान्यवरांना विनंती करेन थोडीशी चर्चा आपण या ठिकाणी करूयात. चिकनगरचे कॅप्टन या बाजूला या. खरं तर कल्याण विभागातला प्रवास करून तुम्ही या ठिकाणी आलात, परंतु टॉस जिंकला टीम दिव्याच्या कॅप्टनने. फर्स्ट ऑफ ऑल डिसिजन काय? क्षेत्ररक्षण. चिकनगर नो डाऊट या टीम सोबत तुमची कधी फाईट झाली नसावी, कारण हा भिवंडी विभाग आणि कल्याण विभागातल्या अनेक साऱ्या टीम्स या विभागामध्ये क्वचितच येत असतात, त्यामधला हा संघ चिकनगर. आता समोर तुमच्या चिकनगर संघ आहे. स्ट्रेंथ माहीत नसेल, कसे खेळतात तेही माहीत नसेल, त्यातले खेळाडूही तुम्हाला माहिती नसतील. मग त्यांच्यासमोर काय वाटतं की 4 ओव्हरमध्ये किती धावा त्यांच्यासमोर तुम्ही रोखाल? कमीत कमी धावा रोखण्याचा आम्ही प्रयत्न करू. तुमच्या टीममध्ये असा कोण आयकॉन टीममध्ये की ज्याच्याकडून तुझी जास्त जिम्मेदारी आहे? सर्वांकडून जास्त अपेक्षा असेल. ॲज अ कॅप्टन म्हणून तुझ्या टीममध्ये काय रोल आहे? बॅट्समन.
आता गोलंदाजी करायची आहे. 4 बॉलर तू सिच्युएशन नुसार मैदानाच्या आतमध्ये एंटर करशील की मग तुमची जी अनुक्रमणिका आहे जे तुम्ही प्रत्येक स्पर्धेमध्ये खेळताय जिथे तुम्हाला 4 गोलंदाज यूज करायचे आहेत त्याप्रमाणे यूज कराल की सिच्युएशननुसार? प्रमाणे काय वाटतं ही स्पर्धा देखण्या ट्रॉफ्या तुमच्या समोर आहेत, जसा एका राजाच्या डोक्यावरती मुकुट असतो तशा मुकुट असणाऱ्या या ट्रॉफ्या आहेत. या कोणत्या ट्रॉफीपर्यंत तुझा पोहोचण्याचा प्रयत्न असेल अंतिम. आणि ही स्पर्धा कशी वाटते? स्पर्धा खूप चांगली आहे आणि आम्हाला संधी दिल्याबद्दल खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. हे कॅप्टनचं ओपिनियन दिव्याचा. चिकनगर संघ, कल्याणचा प्रवास तुमच्यासाठी लांबचा आहे. खरं तर मीही कल्याणलाच बिलॉंग करतो, परंतु आज चिकनगर हे नाव ऐकता क्षणी असं वाटलं की कल्याणचा क्रिकेटसुद्धा आता भिवंडीमध्ये दिसू लागला आहे. आता टॉस गमावला गेला आहे. 4 ओव्हरची मॅच, 4 ओव्हर तुम्हाला मिळतील. 4 ओव्हरमध्ये किती धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न कराल? 60 ते 70 धावांचा प्रयत्न करू. लांबचा प्रवास, तसाच लांबचा आकडा तुम्ही माइंडमध्ये सेट करून आलेलात. असे कोणते फलंदाज आहेत जे 60-70 पर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला हेल्पफुल असतील? आहेत गिरीश भोईर, प्रशांत भोईर, विक्रम भोईर, निकेश. ही स्पर्धा कशी वाटते? इथे आलात आणि ह्या क्रीडांगणाचा तुम्ही चहूबाजूला विचार केलात तर ग्रीनरी आहे आणि सुसज्ज अशी खेळपट्टी आहे आणि कल्याण विभागामध्ये स्पेशली सेनामातीने सारवलेल्याच विकेटवरती आपण जास्त खेळत असतो. मग आता काय वाटतं की ही स्पर्धा कशी आणि ग्राउंड कसं आहे? ग्राउंड तर सुंदर आहे, पण स्पर्धा खेळायला भेटते तर आम्हाला अजून आनंद वाटतो त्याच्यात. आणि प्लेयरांना पण मजा येते, खेळायला येते. थँक्यू सो मच. चिकनगर टीमच्या कॅप्टनच्या आणि दिव्याच्या टीमच्या कॅप्टनचं आपण ओपिनियन ऐकलं. तर टॉस बॉक्समधून न्यूज आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय की नेक्स्ट मॅचमध्ये चिकनगर संघ फर्स्ट ऑफ ऑल करेल बॅटिंग, कारण दिव्य संघाच्या कॅप्टनने जिंकला टॉस. जवळ ऑन गोईंग मॅचकडे 59 धावसंख्येचं लक्ष ठेवण्यात आलेले आहे कशिवली टीमसमोर. ते धावसंख्या बनवण्याचा खरं तर मैदानाच्या आतमध्ये धाडस माणस कसा होईल की त्या धावा डिफेंड होतील, ऐकण्यासाठी जाऊयात आपण मॅन फ्रॉम गोरसई आवाज महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटचा सुभाजी धुमाल सर यांच्याकडे. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद भागेश म्हात्रे सर. दरम्यान सुदर्शन गुलवी यांचे इथे आगमन झाले आणि त्यांना विनंती असेल की आपण व्यापीठ आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. याच मैदानावर निंबोली प्रीमियर लीग स्पर्धा झाली होती आणि त्या स्पर्धेमध्ये सुदर्शनचं चांगलं प्रदर्शन पाहायला मिळालं होतं. वेलकम सुदर्शन गुलवी, आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. आई वज्रश्री चषक 20-25 निंबोलीचं दिमागदार आयोजन योगीजी गुलवी या साहेबांच्या स्वप्नातून साकारलेली स्पर्धा आपण पाहतोय आणि त्यांना योग्य साथ आई वजीर स्पोर्ट्स निंबोली संघाच्या सर्व सहकार्याने दिले. आव्हान ठेवलं गेलं 59 धावांचा आणि 59 लक्षाचा पाठलाग करण्यासाठी इथे मध्ये दत्तपुरा कशिवली संघ आता मात्र पूर्णपणे सज्ज होताना योगेश पाटील आणि विकी भोईर जोडी मैदानामध्ये. वेलकम सनप देवे, सूरज भोईर आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. नेक्स्ट मॅच मध्ये सूरज भोईर याला आपण इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. मात्र चेंडू निघून जातोय सीमा पार, लॉंग अंचवरून षटकार. जे व्यापीठावर विराजमान अक्षय मडवी यांना देखील आपण इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. वेलकम अक्षय मडवी अँड वेलकम सूरज भोईर, आपल्या दोघांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या आपण पाहतो 6. षटकाराने स्वतःच आणि संघाचा अकाउंट ओपन केले फलंदाज योगेश पाटील याने. पहिले षटक मार्गसाई सुरेश पारदेवाचा स्वागत केलेलं आहे. जेवढ्या वेगाने चेंडू बॅटवर आला आणि तेवढ्याच वेगाने सीमाशे बाहेर देखील गेला. पॉलचा षटक मार्गस आहे सुरेश पारधी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. इथे स्ट्रेटरचा फटका, शतरक्षक जोपर्यंत चेंडू फील करेल तोपर्यंत एका धावेने स्ट्राईक रोटेट करतो फलंदाज. सिंगल संघाची धावसंख्या 7. जांभूळपाडा एक्सप्रेस सुरेश पारधी बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. तिसरा सामना खरं तर दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकलेला आहे. आज पहिल्या सामन्यामध्ये कशिवली संघाने चाविंद्र संघाचा आव्हान संपुष्टात आणला, तर दुसऱ्या सामन्यामध्ये जांभूळपाडा संघाने टेमघर संघाला पराभवाची धूळ चारली होती.
सुरेश पारधी टर्न होताना व्यापेटाच्या टोकाकडून. इथे मात्र चेंडूला भिरकावून दिलेला आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून चेंडू निघून जाते सीमा पार. 6 धावांसाठी अगदी कॅल्क्युलेट तोलून मापून मारलेला षटकार. मुझे पहचानो कहां से आया मैं हूं आणि जणू काही कशुले संघाचे फलंदाज हेच जणू काही या आपण पाहतो जांभूळपाडा संघाच्या क्षेत्ररक्षकांना गोलंदाजाला सांगत आहेत की मै हू डॉन. योगेश पालेने षटकाराने या खातं ओपन केलं होतं आणि विकी भोईर कुठे मागे राहतोय तो देखील षटकाराने आपला अकाउंट ओपन करतोय. संघाची धावसंख्या स्कोर पाहायला मिळते दुहेरी अंकामध्ये 13 धावा. धावा होत नाहीत, धावा जणू काही वाहत आहेत. इथे मात्र लॉप केला चेंडूला आणि हा चेंडू देखील निघून जातो सीमा पार. आणखीन एक षटकार. 2 में 2 ठोक डाले. में मिलती है तो कुड़ी मेरे सपने में मिलती है. त्याच्यावरच आक्रमणाला सुरुवात आता मात्र केली गेलेली आहे कशुली संघाच्या दोन्ही फलंदाजांकडून. विकी भोईरच्या बॅट मधून सलगचा दुसरा षटकार. षटकार संघाची धावसंख्या वेगाने मुसंडी मारते. 19 ओव्हर पोहोचते. जे लक्ष्य आहे ते लक्षात घेऊन इथे मात्र पाठलाग केला जातोय आणि ज्याप्रमाणे पाठलाग करायला हवाय त्याप्रमाणे पाठलाग करताना इथे मात्र कशुली संघाचे दोन्ही सलामीचे फलंदाज. एका बाजूला योगेश पाटील तर दुसऱ्या बाजूला विकी भोईर. पॉवरच्या षटकाचा पुरेपूर फायदा उचलला गेलेला आहे. पॉवरच्या षटकामध्ये पॉवरफुल फटके देखील आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. खच्चिक षटक इथे हाताळताना गोलंदाज सुरेश पारधी. सुरेश पारधी टर्न फन व्यापेटायची लेफ्ट हँड गोलंदाजी करताना. इथे मात्र इनफिल्डच्या वरून अगदी मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू निघून जातोय लॉंग अँड रिझन मधून सीमा बार चौकार. सीधा छक्का चौकार षटकांची भाषा बोलताना आपण बघतो या कशुले संघाचा वंडर बॉय या विकी भोईर 3 चेंडूचा सामना करताना वैयक्तिक 16 धावसंख्येतून फलंदाजी करतो. तर दुसऱ्या बाजूला योगेश पाटीलला वैयक्तिक 7 या धावसंख्येतून फलंदाजी करताना धावसंख्या 23 आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि पॉवरच्या षटकामध्ये अगदी विस्फोटक फलंदाजी तोडफोड इथे सुरू केलेली आहे कशुले संघाच्या दोन्ही सलामीच्या फलंदाजाने. इथे पुन्हा एकदा यावेळी गुडघ्यावर बसून घुटना टेक और सिक्सर देख. आणखी एक षटकार वाईड ऑफ लॉंग वरून. है तो कुड़ी मेरे सपने में मिलती है. आगड षटक खर्चिक षटक सुरेश पारधी याच्या माध्यमातून पाहायला मिळते. कारण या षटकामध्ये तब्बल 29 धावा दत्तुर्वा कशुली संघाने कुठून काढलेल्या आहेत. दत्तुर्वा कशुली संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते 59 लक्षाचा पाठलाग करताना बिनबाद जिंदाबाद 29 विदाउट लॉस इन ऑफ द फर्स्ट ओव्हर. इथून 18 चेंडूचा खेळ शेष आणि 18 चेंडू मध्ये करण गुलवी सांगतात की या 30 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे आता सरासरीचा विचार केला तर बरोबर 10ची सरासरी या राखावी लागेल दत्तुर्वा कशुली या संघाला. मजबूत स्थितीमध्ये या कशुली संघ सध्या पाहायला मिळतोय. गोलंदाजीमध्ये पहिला बदल फर्स्ट चेंज आपण पाहतो. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज आता मात्र सज्ज होतोय. जांभूळपाडा संघाकडून
इथे ऑन साइडला मिड रिजन मध्ये चेंडू टोलला अगदी कार्पेचे सारे आपण पाहतोय या एका सिंगल रन साठी कौशल्य संघाची धावसंख्या सिंगल पोहोचली ती 30 वर. इथे पुन्हा एकदा ऑन साइडला क्षेत्ररक्षक डीप मध्ये सज्ज आहे. इथे देखील एक सिंगल रन्स घेण्याची संधी मिळते फलंदाजाला. सिंगलने या षटकामध्ये धावफलक घालता ठेवलेले आहे. तदुत्रू कशुली संघाच्या फलंदाजाने पहिले षटक खूपच खर्चिक षटक राहिलं होतं, महागडं षटक राहिलं होतं सुरेश फारदे याचं. या षटकामध्ये आपण पाहतो छोट्या बॅकअपचा वापर केला जातो दोन्ही सलमाईरांकडून. इथे या चेंडूला हुक केलेला, हुकचा फटका मात्र सरळ मिडविकेटच्या हातामध्ये. पहिल्या विकेटचं पतन, पहिला फलंदाज बाद होताना दत्तकृपा कशुले या संघाचा. येणाऱ्या फलंदाजामध्ये प्रतीक म्हात्रे याचं येणे देखील बाकी आहे आणि प्रतीक म्हात्रे या फलंदाज आल्यानंतर त्यांनी जर चौकारांची किंवा षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली तर सावंदे येथील मनीष पाटील जे आमच्याशी जोडले गेले आहेत त्यांच्याकडून देखील प्रतीक म्हात्रे याला तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. न्यू बॅटर आतिश भोईर पहिला फलंदाज बाद झालेला आहे कशुले संघाचा. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते 31 धावसंख्या. धावफलकर 59 या लक्ष्याचा पाठलाग करताना. ब्रेक थ्रू मिळून दिलेलं आहे ओमकार याने. खरं तर ब्रेक थ्रूची नित्यांत आवश्यक होती श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा संघाला. स्विंग अँड मिस कटरचा वापर चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने वळतोय. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये या ओमकार आपल्या संघाला वापसी करून देताना पाहायला मिळतोय. कारण आतापर्यंत 4 चेंडू बदलले आहेत, फक्त 2च धाव खर्च केलेले आहेत. याले मात्र लॉर्ड फुलटा चेंडू पिकअप शॉट चेंडू निघून जाते स्क्वेअर लेगच्या वरून सीमा पार बैठक शॉट षटकार. अतिशय सुरेख फटका आपण पाहतो. फलंदाज आतिश भोईरच्या बॅटमधून धावसंख्या 6 ने वाढून होते. धावफलक 37 59 या लक्ष्याचा पाठलाग कशुली संघ करताना पाहायला मिळतोय. जो फलंदाज खेळपट्टीवर येतोय तो षटकार खेचताना पाहायला मिळतोय. गोलंदाज ओमकार बॉलिंग ट्रॅकवर व्यापेटाच्या टोकाकडून पुन्हा एकदा सामना फलंदाज आतिश भोईर. इथे केवळ दिशा दिली आणि या चेंडू निघून जातोय या सीमा पार बॅकआउट फान रिजन मधून चौकार. शिमळ्याचे जांभूळवाडा संघाचा प्रेक्षक मला वाटतं सिमळ्याच्या आतमध्ये त्या प्रेक्षकाला विनंती असेल कृपया आपण बाहेर निघायचं आहे. धन्यवाद. 41 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. 2 षटकांची समाप्तीनंतर मजबूत स्थितीमध्ये कशुली संघ एक फलंदाज जरी गमावला असला तरी मात्र धावसंख्या चांगली पाहायला मिळते. 41 धावफलकावर 12 चेंडूमध्ये 41 येणाऱ्या 12 चेंडूचा खेळ शेष आहे.
12 चेंडूचा खेळ शेष आहे आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये इथून 18 धावांची आवश्यकता आहे. विशाल येतोय बॉलिंग ट्रॅकवर तिसरं षटक हाताळण्यासाठी. विशाल पाटील फील्ड मध्ये परिवर्तन केलं जातोय. पहिलं षटक मार्गस्थ होतं सुरेश पारधियाचं, ज्या षटकामध्ये खरपूस समाचार त्याचा घेतला गेला होता. त्यानंतर ओमकार याने चांगली गोलंदाजी, खरं तर 4 चेंडू चांगले हाताळलं होतं, मात्र शेवटच्या 2 चेंडूमध्ये त्याने देखील 10 धावा खर्च केल्या होत्या. आणि आता मध्ये बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज विशाल पाटील पाहायला मिळतोय. यावेळी मात्र बीमार की बिमारी चेंडू निघून जाते सीमा पार 6 धावांसाठी षटकार. फुल टोल देखील वसूल केलेला फलंदाज आहे. या 7 धावा धावप्यामध्ये जोडल्या जातील. गावदेव दिवे विपक्ष जय मसोबा चिकनगर, भिवंडी विपक्ष कल्याण, असं देखील हा सामना आपण म्हणू शकतोय, कारण जय मसोबा चिकनगर कल्याण इथून आलेला आहे. तर गावदेव दिवे भिवंडी मधील हा मजबूत मातबर संघ पाहायला मिळेल. त्यानंतर आवाज भिनार विपक्ष बोशादेव वाटाली, आणखीन एक कल्याणचा संघ आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. स्विंग अँड मिस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पंचाचा इशारा वाईट येतो. आव्हान वाढ रूपाने धावसंख्येमध्ये 1 ने भर पडते. आव्हान धावेने कशुली संघाची धावसंख्या 49. इथून 10 धावांची आवश्यकता आहे. एक्सपर्ट स्कोरच्या भूमिकेमध्ये करण गुलवे, मॅन फ्रॉम निंबवली, चांगली स्कोरिंग करताना पावलांचा वापर करून मात्र बॅटच्या टोलला चेंडू लागतोय. आणि इथे मात्र विकेटचं पतन, फलंदाज बाद होताना विकी भोईर याची खेळी संपुष्टात. विकी भोईर हा बाद होऊन पहिल्यामध्ये परतताना मात्र विकी भोईर यांनी बाद होण्यापूर्वी आपल्या संघाला विजयाच्या उंबाट्यावर पोहोचलेले आहे. कारण इथून केवळ आपण जर विचार केला तर खूप कमी धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडूचा सामना करताना 35 धावांचं योगदान विकी भोईर यांनी यादीला बिग हँड दिले जाते. आपण पाहतोय टाल्या वाजून डगआउट मध्ये विकी भोईर जो कशोलीचा वंडर बॉय, अगदी वंडरफुल इनिंग देखील विकी भोईरची पाहायला मिळालेली आहे. इथून केवळ 4 धावांची आवश्यकता आहे. विजयाच्या उंबाट्यावर
दत्तूरबा कशिवली संघ असं म्हटलं तरी आता वावगं ठरणार नाही. केवळ 4 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. न्यू बॅटर मैदानामध्ये गिरीश पाटील त्या बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होताना गोलंदाज विशाल पाटील. फील्ड मध्ये थोडंसं परिवर्तन केलं जातं. पॉइंट आता मात्र आतमध्ये बोलवला गेलेला आहे. इथे अतिशय सुरेख चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू आणि फलंदाजाला देखील पूर्णपणे खोलून ठेवलं होतं. चांगली डिलिव्हरी पाहायला मिळते. आता मध्ये चेंडू शिल्लक आहेत 8 आणि 8 चेंडू मध्ये इथून 4 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू 4 धावा हे समीकरण आता मात्र सामन्याचं पाहायला मिळत आहे. क्लोज क्षेत्रक्षण सजवलं गेलेलं आहे. इथे मात्र आपण पाहतोय या चेंडू डिलिव्हर केला गेलेला नाही. मनकी विकेट नसणार आहे याची सर्व संघाने नोंद घ्यायची आहे. इथे पुन्हा एकदा द्विधा मनस्थितीमध्ये सापडताना फलंदाज पाहायला मिळतोय. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 4 धावांची आवश्यकता आहे. थोडासा ट्रबल करताना आपण बघतोय फलंदाज गिरीश पाटील. काहीतरी इक्वेशन इझी आहे तर इक्वेशन कठीण बनवण्याचा प्रयत्न इथे जांभूळपाडा संघ गोलंदाज करताना पाहायला मिळतोय. इथे मात्र फुलटाच चेंडू आहे. क्षेत्रक्षक चेंडू पर्यंत पोहोचलेला आहे. प्रयत्न चांगला पाहायला मिळतो. झेल अखेर ड्रॉप केला जातोय आणि इथे स्कोरलेख पंचाने 3ऱ्या पंचाची मदत रनआउट साठी घेतलेली आहे. स्कोरलेख पंच आपला सॉफ्ट सिग्नल सेफ आहे. ग्रीन सिग्नल फलंदाज सुक्रू आपल्या क्रीज मध्ये पोहोचलेला आहे. केवळ 2 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. 6 चेंडूचा खेळ शेष आणि या 2 धावांची आवश्यकता आहे. अतिशय सोपं समीकरण इथे मात्र आपण पाहतोय दत्तूरबा कशिवली या संघासाठी. 6 चेंडू मध्ये 2 धावांची आवश्यकता आहे. यानंतर आपण सामना पाहणार होता गावदेव देवी विपक्ष जमसोबत चिकनगर आणि त्यानंतर आवाज स्पोर्ट्स बिनार विपक्ष बोरशादेव अट्टाली. हे 2 संघ आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. शेवटचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज भावेश पारदे येतोय. केवळ 2 धावेने दूर आपण पाहतोय कशिवली संघ विजयापासून. भावेश पारदे राऊंड विकेट कट करण्याचा प्रयत्न. कटरचा वापर पहिल्या चेंडूवर पाहायला मिळतो. लेग कटर 5 चेंडू आणि 5 चेंडू मध्ये 2 धावांची आवश्यकता आहे. वेलकम विशाल गुलवे, वेलकम सुदर्शन गुलवे, दोघांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. पाच चेंडू आणि 5 चेंडू मध्ये 2 धावांची आवश्यकता आहे. आपण सामन्यामध्ये जांभूळपाडा विपक्ष कशिवली या 2 संघामध्ये. पुन्हा एकदा चांगला चेंडू, पुन्हा एकदा बुंद्यात चेंडू आणि पंचायत बोट आकाशाकडे. फलंदाज बाद, कहानी में ट्विस्ट और मॅच बनती हुई सुपरहिट. इथे मात्र पंच सल्ला मसलत करतील आणि त्यानंतर निर्णय देतील. स्कोरलेख पंच आणि मुख्य पंच आता मात्र जवळ येत आहेत आणि पाहुणे पंचाचा जो ही निर्णय असेल तो अंतिम असणार आहे. आणि या फलंदाज बाद
पंचाचा निर्णय अंतिम असेल. कुठल्याही प्रकारचा वादविवाद पंचांशी करायचा नाही आणि कुठल्याही प्रकारचा रिव्ह्यू नसणार आहे. आता मध्ये समीकरण पाहायला मिळते. शेवटचे 4 चेंडू आणि 4 चेंडूमध्ये 2 धावांची आवश्यकता आहे. या सामन्यामध्ये पुन्हा एकदा रंगत निर्माण होताना पाहायला मिळते. तर जे समीकरण आहे कागदावर तर कशुली संघाचं पारड खूपच जड आहे. मग ते क्रिकेट पूर्णपणे अनिश्चित गेल्याचे जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत क्रिकेटमध्ये काही घडू शकते. 4 चेंडू 2 धावांची आवश्यकता आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये कशुली संघाकडून सचिन मात्र एंटर होतोय. 2 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडूचा खेळ शेष आहे. आपण सामना पाहतोय सिरम स्पोर्ट्स जांभूळपाडा विपक्ष दत्तृपा स्पोर्ट्स कशुली या 2 संघामध्ये. कशुली संघाला 4 चेंडूमध्ये 2 धावांची आवश्यकता आहे. दोन चेंडू निर्धाव हाताळलेले गोलंदाजाने आणि आता मध्ये 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. येणाऱ्या 4 चेंडूमध्ये 2 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. डावखुरा फलंदाज आता मध्ये स्ट्रायकर एंडला सचिन मात्रे पाहायला मिळतोय. आणि शतक्षण आपण जर बघितलं तर पावसाळ्यामध्ये छत्री उघडल्यानंतर जे चित्र तसेच प्रकारचे चित्र आता मात्र मैदानामध्ये डीडी ग्राउंड वर पाहायला मिळते. चार चेंडू 2 धावांची आवश्यकता आहे. शेजारी वाढलेले आहेत आपण बघतोय. क्लोज क्षेत्ररक्षक तैनात केले गेले आहेत. सिंगल डबल अडवण्यासाठी क्षेत्रांची व्यूहरचना पाहायला मिळते. प्लॅन मिस हा चेंडू देखील निर्धाव. आता मात्र सामन्यामध्ये रंगत निर्माण होतोय. आता मात्र शेवटचे 3 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. वॉट अ मॅच. पैसा वसूल सामना आपण बघतोय. आई वजसे निंबोली चषकामधील 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 3 चेंडू मध्ये 2 धावांची आवश्यकता आहे. मॅच आले अंगावर. 3 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. रंगत स्थितीमध्ये आता मात्र सामना येऊन ठेपलेला आहे. आपण पाहतोय खरं तर समीकरण सोपं होतं कशुली संघासाठी मात्र ते आता थोडंसं अवघड बनवण्याचा प्रयत्न जांभूळपाडा संघाचा गोलंदाज करताना. 3 चेंडू 2 धावांची आवश्यकता आहे. सेसिंग अँड ड्रेसिंग कंपल्सरी. 3 चेंडू 2 धावा हे समीकरण पाहायला मिळत आहे. हॉट मॅच. टेन्स मध्ये 12 मॅन देखील आहेत. अगदी ते देखील टाचांवर आता उभे राहिलेले आहेत. 3 चेंडू 2 धावांची आवश्यकता. वॉट अ मॅच. रोमहर्षक सामना रंगत स्थितीमध्ये सामना पाहायला मिळतोय. गोलंदाज 22 पारधी राटा मोर द स्टंप. इथे मात्र पीठ होते. प्रेक्षक 1 धाव फलंदाज पूर्ण करतात. स्कोर इज लेव्हल. आणि आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 2 आणि 2 चेंडू मध्ये 1 धावेची आवश्यकता आहे. स्कोर लेव्हल झाले आपण बघतोय. धावसंख्येची बरोबरी साधली गेली आहे. केवळ 1 धावेची आवश्यकता आहे. इथे मात्र फलंदाजी करणाऱ्या कशुले या संघाला 2 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. जांभूळपाडा संघ देखील मागील सामन्यामध्ये याच परिस्थितीत आपल्याला पाहायला मिळाला होता आणि या सामन्यामध्ये देखील तेच चित्र पाहायला मिळत आहे. 2 चेंडू 1 धावेची आवश्यकता आहे. जास्त टाइम आपण खर्च करायचा नाही. 2 चेंडू 1 धाव हे समीकरण आता मध्ये धावपलीकडे पाहायला मिळत आहे. आणि हे विजय धाव विजय संपादन केलेले अखेर कशुले या संघाने. अभिनंदन कशुलेने. हार्ड लक जांभूळपाडा. या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच कडे आपण बोलूया. आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच बॅक टू बॅक दुसऱ्या सामन्यामध्ये देखील वंडरफुल इनिंग खेळणारा कशुलेचा वंडर बॉय विकी भोईर ठरलाय या सामन्याचा प्लेयर ऑफ द मॅच. विकी भोईर इज मॅन ऑफ द मॅच. मागील सामन्यामध्ये देखील विकी भोईर हा मॅन ऑफ द मॅच ठरला होता आणि या सामन्यामध्ये देखील 35 धावांची इनिंग त्याची पाहायला मिळालेली आहे आणि तोच ठरलाय या सामन्याचा देखील सामनावीर.